मुलांनो, आज आपण शिकूया सीबीएसई बोर्ड कविता पहिली प्रार्थना प्रश्नोत्तरे. प्रश्न पहिला, रिकाम्या जागा भरा. 1. 6 ऋतूंचे 6 सोहळे हे सुबक डॅश वरदान. 2. पाटातून शेतात वाहू दे डॅश पाणी झुळझुळते. 3. मनात असू दे डॅश अभंग ओवी मळा तुका ज्ञाना. 4. विज्ञानाला अध्यात्माची डॅश बैठक असो सात्विक. Don't forget to subscribe and like my video for upcoming updates. प्रश्न दुसरा, एका वाक्यात प्रश्नोत्तरे. प्रश्न पहिला, कवीने पहिल्या कडव्यात आपली भूमी कशी असावी असे म्हटले आहे. उत्तर, पहिल्या कडव्यामध्ये कवी आपली भूमी सुजला व सुफला असावी असे म्हणतो. प्रश्न दुसरा, कवी पहिल्या कडव्यात आपली भूमी कशी नसावी असे म्हटले आहे. उत्तर, पहिल्या कडव्यात कवी म्हणतो आपली भूमी वैराण म्हणजेच वाळवंटासारखी उजाड नसावी. प्रश्न तिसरा, आपल्या देशात किती ऋतू आहेत. उत्तर, आपल्या देशात 6 ऋतू आहेत. प्रश्न चौथा, शेतात कोणते पाणी वाहू दे असे कवी म्हणतो. उत्तर, शेतात पाटातील पाणी वाहू दे असे कवी म्हणतो. प्रश्न पाचवा, या कवितेचे कवी कोण आहेत. उत्तर, या कवितेचे कवी दत्ता हलसगीकर आहेत. प्रश्न सहावा, कवीने शेतातील काळी मातीने काय करावे असे म्हटले. उत्तर, कवी प्रार्थना करतो की शेतातील काळ्या सुपीक मातीमुळे पिकांच्या प्रत्येक पेरापेरातून म्हणजेच कणसाच्या प्रत्येक गाठीगाठीतून भरघोस अन्नधान्य पिकवू दे. प्रश्न सातवा, कवीने कोणाला का मिळावे असे म्हटले आहे. उत्तर, कवीने नवनिर्मिती करणाऱ्या प्रत्येक हाताला योग्य काम मिळावे असे म्हटले आहे. प्रश्न आठवा, प्रत्येकाला काम केल्यानंतर कुठे विश्राम मिळो असे कवी म्हणतो. उत्तर, प्रत्येकाला काम केल्यानंतर आपला हक्काच्या घरात म्हणजे सदनात विश्राम मिळो असे कवी म्हणतो. प्रश्न नववा, या कवितेत कवी कोणाचे अभंग व कोणाच्या ओव्या मनात असू दे असे म्हणतो. उत्तर, या कवितेत कवी तुकाराम महाराजांचे अभंग आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ओव्या मनात असू दे असे म्हणतो. प्रश्न 10वा, या हृदयातून त्या हृदयापर्यंत कोणत्या शब्दांचा सोहळा असावा असे कवी म्हणतो. उत्तर, या हृदयातून त्या हृदयापर्यंत संतांच्या शब्दांचा म्हणजेच विचारांचा सोहळा असावा असे कवी म्हणतो. प्रश्न 11वा, कवीच्या मते विज्ञानाला कोणाची सात्विक बैठक असावी. उत्तर, कवीच्या मते विज्ञानाला अध्यात्माची सात्विक बैठक असावी. प्रश्न 12वा, पुरुषार्थाला कशाची झालर असावी. उत्तर, पुरुषार्थाला कारुण्याची म्हणजे दयेची झालर असावी. प्रश्न 13, परस्परांना कोणता पूल जोडत राहो. उत्तर, परस्परांना आपुलकीचा पूल जोडत राहो. प्रश्न 14, कवीच्या मते आपल्या ध्यानी काय असू दे. उत्तर, कवीच्या मते आपल्या ध्यानी असू दे की आपण सर्व थोर ऋषी मुनींचे कुल म्हणजेच वंशज आहोत. प्रश्न 3, समानार्थी शब्द लिहा. भूमी, जमीन, धरती. पाणी, जल, नीर. काम, कार्य. सदन, घर, निवास. मन, अंतःकरण. वैराण, उजाड. सुभग, सुंदर. पाट, कालवा. प्रश्न 4, कवितेच्या प्रत्येक कडव्याचा भावार्थ लिहा. उत्तर, मुलांनो, भावार्थासाठी तुम्ही आधीचा कवितेच्या स्पष्टीकरणाचा व्हिडिओ पहा. त्यात तुम्हाला सविस्तर माहिती दिली आहे. धन्यवाद.